भाई जरा हळू हळू. खूप लागलं का तुला? खूप लागलं का? मारताना काही वाटलं नाही? अरे मूर्खासारखं मारलं एवढं. तूच सांगितलं ना मारायला. अरे पण एवढं सांगितलं होतं का मारायला? कपडे फाडलेस पार यार. अरे ते फक्त दिसेल असं मारायला सांगितलं होतं तर पार तू बरगड्यामध्ये लातात. बस 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 बस. किड्या यार, तुझ्याकडे बघून असं वाटत नाही एवढी रग असेल तुझ्यामध्ये. मग अरे बाबा, इथे आई का नाही आली अजून? अरे कोण कुठे कधी केव्हा आलं किंवा का नाही आलं हे जाणून घेण्यासाठी माणसाने काहीतरी बनवलंय ना. काय हे पंचांग? चंग रे, हा फोन 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 हे घे, हे घे. वापर ना तो. कर लाव आईला डायल. हा हा. हा गुरु बोल. हा आई, कुठेस तू? मी वाट बघतोय तुझी. अरे मी निघतच होते ना, पण काजल माहितीये का आपली ती समिधा आहे का नाही, तिचं काय आता? तिला त्रास सुरू झाला ना. कसला त्रास? पहा बरं, गरबार बाईला कायचा त्रास होते? लेबर पेन सुरू झाला ना बा. बर ठीक आहे आई, पण तू ये ना लवकर इथे. मी कधीची वाट बघतोय इथे मंदिराजवळ. ये ना. हो ना, म्हणून मग मी नानी सोबत वगैरे इथं आले ना. तिला आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. बरं पंकज येतच आहे, तो आला रे आला की मी निघते. बरं हा हो ये. हा काय झालं? काय होणार आहे? आमची आई गेली लष्कराच्या भाकऱ्या भाजायला. आमच्या ना हे सुभेदारांच्या डीएनए मध्येच आहे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे. सगळ्यांचं भलं करायला जातात आणि मग आपल्या माणसांकडे बघतात. अरे पण म्हणजे झालं काय? काय नाही रे, ती समीद आहे ना, तिला काहीतरी डिलिव्हरी पेन सुरू झालाय. त्याच्यानंतर ती इकडे येणार आहे. इथे माझ्या पेनचं काही नाही पडलं तिला. अरे शेवटी आईच आठवते रे सगळीकडे. तिला काळजी आहे म्हणूनच येते ना तुझ्यासाठी. काय ठीक आहे, पण तिच्यासाठी करतोय ना मी पण सगळं. नाही तर एवढा मार काय उगीच खाऊन घेणार आहे? सगळीकडे पेन होतंय नुसतं. अरे तुलाच घाई होती. मी म्हणत होतो नको नको नको, पण तुझा आपला मार मार. सॉरी. अरे दुखतंय ना, तिथे पेन होतंय ना. हे बघ तुझ्या पेनचाच फोन आला. तनयाचा फोन आहे. अरे मग या दुःखाची जड तीच आहे ना. चल उचल. हा बोल डार्लिंग. केड्या, गॅरीचा फोन तुझ्याकडे कसा आहे? म्हणजे ते आम्ही दोघंही आलो होतो ना इथे त्या कारवाल्या एजंटला भेटायला. अरे असं कसं? पण गॅरी म्हणाला मला भेटणार आहे म्हणून. हो का? हे तू तिला म्हणाला होतास का की तुम्ही दोघे भेटणार आहात म्हणून? हो पण तिला सांग वेळ लागतोय नंतर. ओके ना, इथे ना वेळ लागणार आहे. तू उशीर आहे थोडी. अरे उशिरा काय आहे, मी ऑलरेडी येऊन थांबले आणि मी खूप वेळची वाट बघते. मला कंटाळा आलाय, मी तिथे येते. अरे पण थांब ना, अजून थांब ना थोडा वेळ. इथे येऊन बोर होशील यार तू. एक मिनिट, तुम्ही कुठे आहात दोघं जण? आम्ही आता इकडे उपमनला आहे त्या देवा. काय झालं? अरे नाही देवळाजवळ आलोत ना म्हणून देव आठवला. तू नंतर ये. हा नंतर ये. ओके चल बाय बाय बाय. देवळाजवळ कुठला एजंट आला यांना भेटायला? जाते तिथे. उपवन गणपतीचं देऊळ. रिक्षा. तिला सांगायची काय गरज होती? आपण इथे आहोत. अरे मला काय माहित, आधी सांगायचं ना मला तसं. अरे बाबा त्याच्यासाठी चाललंय ना. आता आई येते की नाही? आई असताना ती आली तर राडे नाही का होणार? तुला कळत कसं नाही यार केड्या? बोल गुऱ्या. नाऱ्या. अरे मला माहिती आहे काही होणार नाहीये. हे बघ आपण तिला सांगितलं ना आता उशीर आहे म्हणून. म्हणजे ती आई आल्यानंतर येणार, मी सांगतो तुला. हो आय होप तू म्हणतोय तसंच व्हावं. नाहीतर आली ना तर वांदे होती ना. आई तिला कच्चा सोलून काढेल. मी दातावर नव्हतं मारलं. अरे हलतोय दात. अरे यार सॉरी. वसंतराव, नानांचाही फोन लागत नाहीये, अजून राधिकाचाही फोन आलेला नाहीये. येलो जरा धीर धरा तुम्ही. मला सांगताय धीर धरा म्हणून आणि स्वतः अस्वस्थ होऊन फेऱ्या मारताय. माझ्याने तुम्हाला सांगू का, ही वेळच तशी असते. मला ना अथर्व जन्माला आला त्यावेळेची गोष्ट आठवते. मी आणि सरिता इतकं छान टेन्स मध्ये होतो ना, असं वाटायचं केव्हा एकदा अथर्व जन्माला येतो आणि सुनबाईचं आणि त्याचं तोंड बघतो. खरंच
आणि ना हे डिलिव्हरी म्हणजे काळजीच असते हो. अहो स्त्रीचा दुसरा जन्मच असतो ना. आपण नर्सिंग होम मध्ये जाऊया का? असं म्हणता? हा? पटकन चेंज करतो, निघूया. चला. सुनबाईचा फोन आला. हॅलो. हॅलो बाबा. हा बोल बेटा. बाबा आनंदाची बातमी आहे, समिधाला मुलगी झाली. काय सांगतेस? अभिनंदन. दामल्यांकडे लक्ष्मी आली. अहो, बोलू द्या. आत्याबाई तुमचंही अभिनंदन. नानासाहेबांकडे लक्ष्मी आली. हो, दामल्यांच्या घरात पहिली मुलगी झाली. खरंय. समिता कशी आहे? हो सगळं ठीक आहे, समिधाही बरी आहे, बाळही बरं आहे. हे मात्र बरं झालं. बरं बाबा, आई इथून निघाल्यात, तुम्ही आता घरातनं बाहेर जाऊ नका, घरीच थांबा. ठीक आहे, पण मला एक सांगा, तुमच्याकडे कोण आहे ना की आम्ही निघू दोघे? नाही नाही, तुम्ही येऊ नका आता. इथे पंकज आलाय. मी घरी येते, मग वाटल्यास तुम्ही डबा घेऊन या. हा तसं करतो. चल, काळजी घे. चालेल, ठेवते. मी काय म्हणतो, आपण आता सरळ बर्फी आणायला जाऊ. सोसायटीत सगळ्याचं तोड गोड करू. लगेच चला. हा? एवढा आनंदात आहे ना मी. या आनंदाच्या भरामध्ये ना टेन्शन दुःख सगळं विसरलं माणूस. आमची सुनबाई केवढी उत्साहात आहे. बऱ्याच दिवसानंतर एवढा उत्साह पाहिला मी. चंद्रराव, राधिकाचा हा आनंद असाच राहू देत. राहणार. मी आहे तिच्या पाठीशी. अरे यार किती वेळ झाला यार, अजून कशा नाही आल्यात त्या? तुला सांगितलं ना आई त्या हॉस्पिटलला गेली म्हणून. कधी येते कुणाच ठाऊक. हॅलो आई. हॅलो गुरु. गुरु कुठे आहे बा तू? मी तर आले नाही तर. मी कुठे आहे सांग ना. हे हॅलो. आई हे बघ, इकडे इकडे तुझ्या उजवीकडे बघ. हा हे बघ, हे बघ. कुठे? आई आई. गुरु, ए गुरु, काय झालं बा? काय झालं तू? कुठे पडला गिडला का? ऍक्सिडेंट झाला का? मग इतका मार काऊन बरं लागला तू? काय झालं सांग ना गुरु. काय सांगू आई, काय झालं? इतके दिवस ज्यांचे ज्यांचे पैसे घेतले ना उधारीवर, हा. सगळ्यांना चुकवत फिरत होतो. सगळे सारखे वसुलीसाठी मागे लागले होते, प्रत्येकाला चुकवत होतो. पण आज एकानं धरलं रस्त्यामध्ये, मला धरलं, सगळ्यांना बोलून आणलं, सगळ्यांनी मिळून तुडवलं मला. आई बाई, बालेकराला मारलं, मरत मडे मेले. त्यांचं काय पत्थर दिलाय का? हा? दगडाच्या काळजाचे. त्याने सांगायचं ना, थोडी उसंत नव्हती का? मी आव ना, देई ना. थांबू शकत नव्हते. एवढं मारायचं का बालेकराला? एवढं मारलं ते लुडाय लागले होतील पाय. त्यांचे हात पाय तुटतील पाय. त्यानं देखील त्यांचं का होणार पा? कोणी येणार नाही त्यांच्या मदतीला. माझ्या पाय द्यायला फार लागलं का रे? दुखत का? दुखत तर राहायचं, पण त्यांनी धमकी पण दिली ग मला. का? मला म्हणाले, आज फक्त मारलंच आहे तुला, उद्या घरात घुसून मारून टाकू. नाही नाही, असं कसं करतील बरं ते? नाही गुरु, असं नाही होणार. मी आहे ना, तू घाबरू नको बरं. जोवर मी आहे ना तोवर तुला काही होणार नाही. आई आई, कसा नको घाबरू, मला भीती वाटते ग. असं नाही करणार बा. का रडते बरं? मी आहे ना. हे बघ, का बाई, खूप लागलं रे बा. नाही आई, या आयुष्याला आता काही अर्थच नाहीये. नाही नाही, मला सांग, किती काळ असं पळत राहू लोकांपासून? इथे ती राधिका पदोपदी अपमान करायची एक संधी नाही सोडत आहे. काय किंमत राहिली माझी सांग? कुत्र्यासारखी हालत झालीये.
नाही आता जगून काही उपयोग नाहीये. मी हे आयुष्य संपूनच टाकतो आता. गुरु का बस बेटा झालं आता मी. गुरु 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 माझं गुरु गुरु नाही गुरु ऐक नाही ना तुला माझी शपथ आहे, ऐक ना मला असं नाही थांबू नको ताई. करायचं. बस 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 बस। मैं तो बहुत हो गया, आप छुट्टा दो मेरे को, प्रॉपर छुट्टा दो, मैं पुअर हूँ ऑलरेडी, पैसे नहीं है मेरे पास एक्स्ट्रा। थैंक यू। नाही गुरु असं नाही ना करायचं, माझी कुलता एक पोरगा आहे ना तू गुरु. गॅरी गॅरी थांब, हे बघ. तुला माझी शपथ आहे, तू माझ्या खाली उतर. तुझं कोणी मार, तुम्ही मारलं त्याला? दे रे चौधरी, मी जाऊन बरं मारीन मारले त्याला. तू खाली ओके ठीक आहे ना यार, मरू नको तेवढ्यासाठी, नको जाऊया शॉपिंगला आपण आज. गॅरी काय एवढं यार, सिरियसली. कायचं शॉपिंग? शॉपिंगला जाणार होतो ना आम्ही आज दोघं जण. ते पाहिलं ना ही शॉपिंग, इथे मी जीव देतो हिला, शॉपिंगची पडली माझा जीव खाणार ही. मी काय करलं तू? का तू मालिकाला त्रास देते का? शांत राहा ना, पाहत नाहीस तू जीव द्यायला निघाला होता. चल घरी चल, तू माझ्यासोबत चल बरं, चल तू आपल्या घरी चल. घरी? हो चल. अगं आई ती राधिका मला घरात तरी घेईल का? पण काहून नाही येऊ देणार? चल ना चल. तिला डिवोर्स हवाय आणि बाबांचं काय? का त्या घरावर तुझाही समान अधिकार आहे का नाही? मी पाहते, जोवर मी आहे ना तुला काळजी करायची कारण नाही. मी पाहते कोण का करतात ते. तू चल 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 बाळा, सगळ्यात पहिलं तर तुझ्या घरी जाऊया, तुझं सामान गिमान घेऊया आणि मग आपल्या घरी जाऊया. तू चल. आंटी मी पण येऊ ना, चालेल ना प्लीज? गुरु माझ्यासोबत एकटाच येणार आहे, ती बॅग नको आमच्या सोबत. तू जा ना आंटी चल ना गुरु, तू चल बरं चल. रिक्षा प्लीज चल बस. मी एकटी कुठं बस बस ना तू चल. आंटी आंटी तुम्ही तरी ऐका ना आंटी, प्लीज सोड बरं. गॅरी गॅरी तू थांब यार. थांब 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 थांब. तो गेला अगं, स्वगृही गेला तो. व्हॉट इज स्वगृही? अगं म्हणजे गॅरी गेला घरी. यार मग हेच सगळं नाटक करायचं होतं, मला सांगायचं ना. शॉपिंगला जातो काय फालतूगिरीमध्ये? तुम्हाला माहिती नाही मी घाबरत नाही, मी चालले ईशाकडे, तिला फोन करते. थांब. हे अगं अगं कुठे जातेस यार? ईशा पुण्याला गेलीये. मग मी गॅरीकडे जाते यार. तू अगं थांब, तू 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 यार, तू कोणाचं ऐकतच नाही यार. अगं या सगळ्यात त्याचा काहीतरी अंतस्थ हेतू असेल ना. तू नॉर्मल बोल, नॉर्मल बोल. व्हॉट इज अंतस्थ? म्हणजे काहीतरी प्लॅन असेल ना, स्वार्थ असेल. त्याच्या आईचं गुडविल वापरून त्याला काहीतरी करायचं असेल ना यार. तू शांत हो बरं शन्या. अरे पण मला सांगायचं नाही काय सगळं. मी आता एकटी राहू का? कशाला? मी आहे ना. आणि माझ्या घरी चल, तिकडे मावशी पण आहे. तुम्ही दोघी मिळून हवं तर चीज खा. नाही खायचंय चीज. बघ तुझ्याकडे काही पर्याय नाहीये आता. तू तू चल, तू चल चल. गुज्जू भाई काय कॉफी आहे यार, काय कॉफी आहे. मला अशी आवडते ना तशीच कॉफी आहे, म्हणजे अशी स्ट्रॉंग आणि गोड. आहा हा. अरे बातमी पण तशी आहे ना, स्ट्रॉंग आणि गोड. अरे यार मग खरं यार. काय बातमी दिली यार अरे राधिका म्हणजे ना वहिनीने. मला ना असं जगात कोणालाही मुलगी झाली ना की खूप आनंद होतो यार. असं मी त्याला मुलगी झाली यार, इट्स अ बेबी गर्ल. वाव. हा मग काय. अरे इथे पण आहे. तुम्हाला मुलगी आहे की मुलगा आहे? आम्हाला मुलगा आहे. अच्छा मुलगा आहे का? नाही नाही म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल काय, म्हणजे एव्हरीथिंग इज सेम, म्हणजे इक्वालिटी. बरोबर की नाही? आणि तुला गंमत म्हणजे संडेच्या दिवशी जन्माला आली आहे मुलगी समिताची. बघ आता किती सुट्ट्या टाकणार आहे ती. अरे हस ना, केवढा मस्त जोक मारला. गुज्जू भाई हा. तुझे जे काही विनोद असतात ना ते कळण्या एवढी मला बुद्धी नाहीये, त्यामुळे तू मला नको सांगत जाऊस. हा अरे हा विनोद नव्हता, हे मी सिरियसली सांगतो तुला. करून हसतो काय सगळ्यावर. हे पण आपण जाऊया ना यार, समिताला इतकं गोड बाळ झाले ते बघायला जाऊया ना. पंकजला कॉंग्रॅट्स करूया, मस्त मिठाई वगैरे घेऊन जाऊया. हा मिठाई घेऊया. आणि हे बघ जिलेबी नको हा, एवढी रसगुल्ला घेऊया. हा, समिताला आवडतात का? मला आवडतं. नाही आणि कसं आहे, जरा मला एकदम असं फॉर अ चेंज असं बँगोली स्वीट्सचं खूप क्रेविंग होतं यार. अरे गुज्जू भाई, रसगुल्ले खाऊन खाऊन स्वतः रसगुल्ल्यासारखा झालायस रे. अरे काय काही नसतं रे काय तू. जाऊया जाऊया, रसगुल्ले घेऊन जाऊया.
ते आईला मी एक काम करतो, मी आधी ही बातमी यांना सांगतो ना, श्रेयस, जेनी, पानकर सरांना. अरे बापरे, म्हणजे त्यांना माहितच नाही अजून. नाही ना यार, अरे मग कळव लगेच. हे नको. एक काम करतो, मी त्यांना जेव्हा उद्या ऑफिसमध्ये भेटणार ना तेव्हा त्यांना सांगतो, मला ना जरा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे. चेहऱ्यावरचा आनंद बघायचा. Yes. त्या चेहऱ्यावर जाऊन बसणार आहेस तू. ते बघ मी असतो की नाही तुझ्या विनोदवर. पण हे मस्त असतं यार, हे मस्त असतं. म्हणजे बघ ना, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात जर आनंद असेल ना तर आपल्याला पण कसं आनंदी वाटतं ना आपोआप. हा, मग म्हणजे ही भावना जितकी प्युअर आणि प्रामाणिक आहे ना गुंजूबाई, तितकीच प्युअर आणि प्रामाणिक भावना मला राधाबद्दल आहे. काय झालं, असं शांत का झालंस? है बहुत कम लोगों के नसीब में होती है ऐसी दोस्ती. माझी आणि गुरुची पण मैत्री अशीच होती, पण त्याला माझी किंमतच नाही. इमोशनल काय होतं यार लगेच. आता कळणार आहे त्याला आपलं कोण आणि परक कोण. बघ आता कळेल. छे, मला नाही वाटत. कुठे गेली असेल ही? तर फोनही लागत नाही. कमाल करते सरिता. अरे आली बेटा. हो आले. काय म्हणते, सगळं ठीक आहे ना? एकदम व्यवस्थित. समिधा ठीक आहे. बाळ तर इतकं गोड आहे ना की बस. अच्छा, बाळ बळंतन एकदम आनंदात. एकदम सुखरूप. पंकज खूप खुश आहे. नानींचा आनंद गगनात मावत नाहीये. बाबा नानाजींना फोन केला तर लागलीच निघाले हॉस्पिटलला. अरे वा. अगं मी आणि महाजनी साहेबांनी सोसायटीमध्ये जाऊन बर्फी पण वाटली. वाटली पण. एकदम फास्ट आहात तुम्ही तर. बाबा आई तिकडे आल्या फार बरं झालं. नानीजींना जरा मदत झाली. कुठे आहेत आई? नाही ती आली नाही अजून. काय? हा, मला वाटलं तुला माहित असेल. नाही, त्या तर मगाशीच निघाल्या. गेले कुठे? काळजी वाटते का? बरं मी फोन लावला तर फोनही लागत नव्हता. मग मी जाऊन बघून येऊ का? नाही नाही, कुठे बघायला जाणार आहेस तू? येईल ती. एक काम कर, तुझ्या फोनवरून एकदा तिला ट्राय कर बरं. बर. आज पाणी कमी का सोडलं हे कळत नाहीये. हिंदी. आज पानी कम क्यों छोड़ा है ये पता नहीं चल रहा है. जाओ देख के आओ. अरे देख क्या रहे हो, देख के आओ. जाओ जाओ. घ्या बरं. बरोबर आहे ना? चल, अरे मी घेते ना. चल सावकाश चल. हा, आणि घाबरायचं नाही बरं, मी आहे. हा चल, ये ये. सावकाश सावकाश. गुरुनाथला काय झालं आणि वहिनी त्याला का घेऊन आल्या? गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. बाबा नाही ना, फोन नाही लागून राहिला. सुनबाई तू देवळात जाऊन येतेस का? पण देवळात असतील ना? नाही, मलाही तसा संशय येऊन राहिला. कदाचित ही गुरुकडे गेली असेल आणि गुरुनं हिला थांबवून घेतलं असेल. नाही, मला नाही तसं वाटत. ही शन्या तिथे असताना हे नाही थांबवणार आईंना. नाही सुनबाई, हा गुरु कोणत्या वेळी कसा वागेल हे आपल्याला सांगता यायचं नाही. आपण पाहिलं ना कसं तिला भावनिक गुंतवून रडवून सायकोलॉजिकल ब्लॅकमेल करून आपल्याकडे करून घेतलं. बाबा आता मला फक्त इतकंच वाटून राहिलं का भावनेच्या भरात आईंनी काहीतरी वेगळा निर्णय नको घ्यायला. बरं, मी मंदिरात जाऊन पाहून येते.
त्याला कोण आणलं इथं तू? यापुढे तो इथंच राहील आपल्यासोबत.